देशस्थ ब्राह्मणांचा इतिहास असा आहे की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर देशस्थ ब्राह्मणांचा इतिहास समजून घ्यावाच लागेल. संस्कृतमधील देश म्हणजे दख्खनचा अंतर्भाग आणि स्थ म्हणजे तिथे राहणारा. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कृष्णा आणि गोदावरीच्या खोऱ्यात दख्खनच्या पठारावर स्थायिक झालेला ब्राह्मण समाज, म्हणूनच त्यांना देशस्थ ब्राह्मण असं नाव पडलं. इतिहासकार वोरा आणि क्लुश्कोवा असं लिहितात की महाराष्ट्राच्या रेकॉर्डेड हिस्ट्रीच्या सुरुवातीपासूनच देशस्थ ब्राह्मणांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचं स्थान व्यापले. इतकंच नाही, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या राजवंशाच्या काळातील शिलालेख, ताम्रपट आणि दानपत्रांमध्ये ब्राह्मणांना जमिनी देण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. उत्तर गुप्त काळानंतर वेदाध्ययनासाठी ब्राह्मणांनी जमिनी दिल्याचे अनेक पुरावे दिसून येतात. याच काळात देशस्थ ब्राह्मणांची दख्खनमधील उपस्थिती स्पष्टपणे दिसू लागते आणि मग या समाजाच्या इतिहासात एक असा क्षण आला ज्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर कायमचा ठसा उमटवला. यादव काळातील प्रसिद्ध मंत्री हेमाद्री पंडित, ज्यांना आपण हेमाडपंत म्हणून ओळखतो, ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. महाराष्ट्रातील अनेक दगडी मंदिरांना आजही हेमाडपंथी मंदिर म्हणून ओळखलं जातं. या समाजामध्ये ऋग्वेदी आणि यजुर्वेदी अशा दोन शाखा विकसित झाल्या. पण देशस्थ ब्राह्मणांच्या इतिहासात फक्त प्रशासनाचा किंवा धर्माचा इतिहास नाही, तो महाराष्ट्राच्या विचार विश्वाचा इतिहास आहे. याच समाजातून संत ज्ञानेश्वर आले, संत एकनाथ आले, समर्थ रामदास आले आणि याच समाजातून पुढे न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षणाची संकल्पना मांडणारे, डिफरन्शियल कॅल्क्युलस, लीलावती, बीजगणित देणारे 12व्या शतकातील गणित तज्ज्ञ भास्कराचार्य द्वितीय आले. आज अनेकांना ब्राह्मण म्हटलं की सर्वप्रथम पेशवे आठवतात आणि ते चुकीचंही नाही. पण महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा इतिहास पेशव्यांपासून सुरू होत नाही. 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांच्या नियुक्तीनंतर पेशवेपद चित्पावन ब्राह्मणांकडे गेलं. पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील सर्व पेशवे देशस्थ ब्राह्मण होते. पेशवे म्हणजे चित्पावन ही नंतरची ओळख आहे. देशस्थ ब्राह्मणांची उपस्थिती त्यांच्या कित्येक शतकापूर्वीपासून महाराष्ट्रात होती. म्हणूनच देशस्थ ब्राह्मणांचा इतिहास हा फक्त एका समाजाचा इतिहास नाहीये, तो महाराष्ट्राच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय परंपरेचा इतिहास आहे. यादव काळातील हेमाडपंतांपासून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, भास्कराचार्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पेशव्यांपासून ते आजच्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत या समाजाची उपस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात, सार्वजनिक जीवनात आणि सत्तेच्या केंद्रस्थानी सातत्याने दिसून येते.